नमस्कार, मी प्रमिला डोके। आज आपण आलो आहोत विनोद जनार्दन कडू यांच्या घरी। त्यांची मुलगी खुशी विनोद कडू। तर आज आपण जे मंदिर बघत आहोत, राम मंदिर साकारलेलं आहे तिने, तर तिच्या तोंडामधूनच आपण ऐकूयात की तिने ही संकल्पना कशी साकारली। दिवाळी होती ना, तेव्हा मी रांगोळी काढली, राम मंदिराचीच काढलेली आणि ते अतिशय सुंदर दिसत होती। मग डेट कळाली 22 जानेवारीला होती, तर मी परत राम मंदिरच काढला, पण थोडासा वेगळ्या डिझाईन मध्ये काढला, रांगोळी राखटली। रांगोळी राखटली। मग विचार केला की आपण गणपतीच्या देखाव्यात राम मंदिर ट्राय करूया, तर ते सक्सेसफुली झालं आहे असं मला तरी वाटतं। त्यात आम्ही रामाला पण विराजमान केलं आहे, आपले गणपती बाप्पा आहेत मागी गणपतीमध्ये, आणि मी जिथपर्यंत होऊ शकतं मी ट्राय केलं की इको फ्रेंडली व्हायला पाहिजे। सगळं पुठ्ठा यूज केला आहे आणि कार्डबोर्ड यूज केला आहे। म्हणजे तू दरवर्षी असंच काहीतरी वेगवेगळ्या संकल्पना साकारत असते? हो, मी पाचच्या वर्षी चाळ बनवलेली, ती पण ट्राय केलेलं बऱ्यापैकी की इको फ्रेंडलीच व्हायला पाहिजे, पुठ्ठेच यूज केलेले। त्याच्या पाचच्या वर्षी मी वाडा बनवलेला, आपला मराठमोळा वाडा असतो अंगण वगैरे तसा, आणि त्याच्या पाचच्या वर्षी मी गुफा साकारण्याचा ट्राय केलेलं, म्हणजे झरा आहे, गुफा आहे, गणपती बाप्पा झाडाला आपण झोका लावतो त्याच्यावर बसले असं दाखव। तर गेल्या वर्षीचा तुझी जी संकल्पना होती चाळीची, तिचीही मीडियाने दखल घेतली होती। हो, रायगड टीव्ही वरती गेलेली। तू एवढ्या लहान वयामध्ये, आज तुझं किती वय आहे? 20 वर्ष। 20 वयामध्ये तुला एवढ्या छान छान कल्पना सुचतात आणि त्या तू साकारण्याचा मनोमन प्रयत्न करते। हो, त्यात तू इको फ्रेंडली, म्हणजे तू समाजाला एक संदेश पण देते की जेणेकरून प्रदूषण होऊ नये। मी जेवढं होऊ शकतं तेवढं माझ्याकडून ट्राय करते की ते इको फ्रेंडली व्हावं, जास्तीत जास्त मी ट्राय करते। नाही होत कधी कधी थोडी काही गोष्टी असतात छोटी मोठी जी यूज करावीच लागतात, त्याच्याशिवाय आहे। तरीही तू खूप प्रयत्न केलेला आहे। हो हो, आणि ह्याच्या पाठीमागे तुझे वडील, हो, त्यांचा पण खूप पाठिंबा होता, आईचा पण होता। तर तिचे वडील विनोद जनार्दन कडू, त्यांच्याकडूनही त्यांच्या मुलीबद्दल थोडंसं आपण ऐकूयात। माझं नाव विनोद जनार्दन कडू, आणि कसं आहे की म्हणजे अगदी संकल्पनांच्या बाबतीत तिच्या आतापर्यंतच्या जेवढ्या संकल्पना आहेत अतिशय सगळ्यात सुंदर, आणि अगदी 99% नाही तरी पण 90% जी संकल्पना आहे ती तिने इको फ्रेंडली साकारायचा प्रयत्न केलेला आहे। आता गेल्या ज्या वर्षीची जे मागी गणपती होते, त्या मागी गणपतीमध्ये त्यावेळेला जी तिने साकारलं होतं ती होती केशवजी नायकाची चाळ। आता ही काना चाळ नक्की काय होती हे किती जणांना माहितीये ते कोणी सांगू शकत नाही, पण कसं आहे, काना चाळ ही म्हणजे केशवजी नायकाची चाळ जी गिरगावात आहे, या काना चाळीचं सिच्युएशन अशी होती की त्यावेळेला लोकमान्य टिळकांनी पहिला जो गणपती बसवला तो त्या काना चाळीमध्ये बसवला होता, म्हणजे केशवजी नायकाची चाळ। तर त्याच संकल्पनेतून यावेळेला ज्या वेळेला डिक्लेअर झालं की 22 जानेवारीला श्री रामललांची प्रतिष्ठापना आपल्या पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते होणार आहे, ते कळल्यानंतर तिच्याही डोक्यात हे आलं की बाबा का नाही। आधी तिने रांगोळी देखील काढली, 2दा रांगोळी काढली, अतिशय उत्तम रांगोळी। रांगोळीच्या बाबतीमध्ये सुद्धा तिने राम मंदिराच्या दोन्ही वेळेला पण छान रांगोळ्या झाल्या होत्या। आता तिने जी प्रतिकृती साकारली आहे राम मंदिराची ती तुमच्या समोर आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तिने शक्य तितके म्हणजे अगदी पुठ्ठ्याचा वापर करून त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी इको फ्रेंडली वापरायचा प्रयत्न केला। तुम्ही बघाल तर गणपती बाप्पांची मूर्ती देखील अतिशय सुबक आहे, फेटेवाली मूर्ती आहे, तिला लावलेले बीड्स आहेत, किंवा ह्या सगळ्या गोष्टी देखावायच्या असताना आपण काय प्रयत्न करतो की बाप्पाला शक्य तितका सुंदर बनवावा,
बाप्पा तेवढाच मनमोहक वाटावा. आता हे जे माघी गणपती येतात हा तर खरा गणपती बाप्पाचा जन्मदिवस आज. तर त्या जन्मदिवसाच्या हिशोबाने आम्ही काय विचार केला की आज रामलल्लाची स्थापना झाली आहे, तर तुम्ही बघाल की ह्या मंदिरामध्ये रामलल्लाची देखील त्यांची पण स्थापना झालेली आहे. आणि खरं सांगतो गेली 25 दिवस ती या कार्यक्रमासाठी एवढी झटली आहे की आम्हाला माहिती आहे दिवसाचं काय म्हणतात रात्रीचा दिवस आणि दिवसाचं रात्र करणे ते आम्हाला आता कळतंय, कारण एवढा वेळ आम्ही पेशन्सने कधीच काय केलं नाही. पण तिच्यामध्ये ते तेवढे पेशन्स आहेत, त्या पेशन्सला धरून ती आतापर्यंत काम करते आहे. आता ती स्वतः मला वाटतं पुढच्या वर्षी तिची जशी डिग्री झाली कधी शेफ होईल. आणि ती शेफ म्हणजे ती कुठल्या तिला स्पेशलायझेशन करायचं आहे केकमध्ये, म्हणजे पॅटसॅरी म्हणून म्हणतात, जे आपण छोट्या त्या केक्स असतात ते खातो आपण ना, पेस्ट्रीज. तर ते पेस्ट्रीजच्या मध्ये तिला खूप इंटरेस्ट आहे. केक्स ती स्पेशली डिझाईन केक्स बनवते, ते सुंदर बनवते असं आहे. तर तिच्या हातामध्ये खूपच कला म्हणजे आहे. ऑब्विसली आता कलेच्या बाबतीत तुम्ही सांगाल तर पहिल्यापासून तिला कुठल्याही गोष्टीसाठी अडवलं नाही. तिला जे करायचंय, जिथे जायचंय तिथे जाऊन दिलंय. माझी स्वतःची इच्छा होती तिचं एवढं सगळं तुम्ही बघाल तर याच्यामध्ये आर्किटेक्चरचा चांगला उपयोग आहे त्या डिझाईन्स मध्ये. आणि माझी इच्छा होती तिने आर्किटेक्चरला जावं, पण तिची इच्छा होती की तिला कलिनरीमध्ये जायचंय आणि शेफ बनायचं. म्हटलं ठीक आहे. म्हणजे याचं माझं सांगण्याचं तात्पर्य असं की मुलांना ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे ती गोष्टी करायला द्याव्यात. नाही, छान. तुमचे विचार जे आहेत ते खूपच प्रबल आणि खूपच सुंदर आहेत. आणि खुशीनेही त्याचा पुरेपूर फायदा करून घेतलेला आहे तुमच्या पाठिंब्याचा. तिच्या आईकडूनही थोडेसे तिच्याबद्दल 2 शब्द ऐकून घेऊयात. नमस्कार, मी प्रतिभा विनोद कडू आणि खुशीची मम्मी. ती जे काही करते त्यात मी तिला 100% सपोर्ट करण्याचा प्रयत्न करते. तिच्या आवडीनुसार तिला जे पटतंय ते ती करते. मी फक्त तिला सपोर्ट करते. तिला काही कुठे अडली तर गायडन्स करायचा प्रयत्न करते, गायडन्स देते, सपोर्ट करते. एवढंच माझं काम आहे. बाकी सगळं तिचं जे काय तिची डिझायनिंग आहे, तिचं जे काय स्ट्रक्चर उभं करण्याची जी काय तिची पद्धत आहे ती तिच्या ह्याच्याप्रमाणे, कलेप्रमाणे किंवा तिच्या आयडियाज प्रमाणे ती करत राहते. आणि आय फील प्राऊड. मी प्राऊड आहे. खरोखर आपल्या समाजामध्ये अशी मुलगी आणि आई वडील आपल्या मुलींना अशा पद्धतीनेही घडवतात आणि त्याचा पुरेपूर मुलंही फायदा घेतात आणि आई वडीलही प्राऊड फील करतात. तर अशाच तिच्याकडून वेगवेगळ्या संकल्पना येऊन आणि समाजासाठी तिने जो चांगला संदेश दिलेला आहे की इको फ्रेंडली, असंच तिने पुढेही इको फ्रेंडली करावं. पुढची तिची संकल्पना काय आहे त्याची आम्ही आतुरतेने वाट बघू. आणि असंच तिने काहीतरी नवीन संकल्पना घेऊन यावी जी आत्ता आलेली आहे. तर तिला त्याबद्दल हार्दिक शुभेच्छा देऊयात आणि इथेच थांबूयात. नमस्कार. नमस्कार.